चल मॅच ऑन. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक धाडसी निर्णय घेतला गेलाय. तर टाइमपास नकोय मित्रांनो. सलामीची जोडी या ठिकाणी मयूर आणि अविनाशची जोडी ऑन स्ट्राईक म्हणून नॉन स्ट्राईक अविनाश आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवर गोलंदाज हृदेश पंचांच्या डाव्या बाजूने राईटामोर पहिला चेंडू फटका बसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याला बेट करून चेंडू चालला लॉंग शॉट मधनं 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागलेत. अडवण्यात यश तर आलंय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि इथे मात्र तिसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. गुड रन बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी पाहायला मिळाली. अकुट टपाची ही गोलंदाजी बघ विचार केला तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बघा सुवर्ण संधी आहे. जर मला आमचे जवळील मित्र स्वतः आयोजक असतील आणि श्री आकाशजी सावंत यांच्याकडनं कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर आली तर नक्कीच आज 2000 रुपये पारितोषिक पहिली तरी आली. अजून 2 येणं बाकी आहे. पहिली विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बिग विकेट डाऊन बॅट्समन ज्या तीन धावा आल्या होत्या पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर लगेचच विकेट आल्या. अजून 2 विकेट आल्या तर नक्कीच आकाशजी सावंत यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला तब्बल 2000 रुपये. कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर हा चेंडू इथे मात्र अकुल टप्प्याचा होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर कोर्सच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न होता परंतु इनसाइड एज या ठिकाणी लागली गेली. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता आणि एक चिक्की सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रितेशने जर विकेट हॅट्रिक घेतली तर अमोलजी पडवळे यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपये पारितोषिक आहे. हा चेंडू चांगला आहे. अकुल टप्प्याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स ऑन सुद्धा केलं जातं. अतिशय चांगली टप्प्याची गोलंदाजी, अकुल टप्प्याची गोलंदाजी, गोल्डन स्पॉटचे चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना या ठिकाणी पिवनचं षटक हाताळलं जातं. पिवनच्या षटकामध्ये विचार केला तर थर्ड या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंजेस केला जातोय तब्बल विचार करत असताना. लॉंग ऑन मध्ये होता. आता आपल्याला पाहायला मिळतोय कॉर्नरच्या दिशेने आणि एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. हा चेंडू वॉट स्टॉक काय फटका या ठिकाणी सजवला जातोय आणि येस इट इज अ नो बॉल. 4+1 वन बाउन्स ओव्हर दी रोप येत आहेत या 4 धाबा आणि 9 चेंडू म्हणजेच 5 धाबटीचे. हाईट रिव्ह्यूचा हा ठिकाणी मात्र दिला जाणार नाहीये. फक्त बिमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. बाउन्सचा हा नो मिळाला या ठिकाणी. पुनर्शा आपण वन केल्यानंतर बाउन्स चेंडू फेकला तर नक्कीच नो दिला जातो आणि तेच कृत्य घडत असताना या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगला फटका, एक फनी फटका पाहायला मिळाला. फ्रीटचा हा फटका असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रितेशचा हा चेंडू चांगला आहे. चांगला फटका गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडू चाललाय मैदानाला घनगळत असताना पुनर्शा कार्पेटच्या माध्यमातून येतोय डीप पॉइंटचा अजून एक दमदार फटका. बॅट्समन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चंदूच्या बॅटमधनं आणि चौकाराच्या मदतीने डबलगावर धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा मयूर आणि चंदू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते.
मैरोन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. हाय चेंडू लगभग विचार केला तर रनआउटची संधी असेल. इथे मात्र अद्याप डिसिजन पेंडिंग आहे. इथं अंपायर्स कॉल आला गेलाय, चेक करायचंय त्या ठिकाणी. रतन मानेरकर यांना विनंती आहे आपण या डिसिजन अद्याप पेंडिंग आपल्याला पाहायला. आयोजक सुद्धा असतील बिंदाजी शिशवे. स्टंपच्या लाईनमध्ये जर असेल प्लेयर्स फलंदाज तर नक्कीच विकेट दिली जाईल अशी सूचना आली आमच्यापर्यंत. ते सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर अंपायर रतनजी मानेरकर यांना विनंती आहे. रतनजी मानेरकर लवकरात लवकर यायचं साहेब. इष्टांच्या मधोमध आढळला गेला फलंदाज आणि फलंदाज बाद. इन ऍक्शन मध्ये आपल्याला बाल म्हणजे नवीन फलंदाज, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, टॉप ऑर्डरची ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ललित ललित भोईर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. हा फटका चांगला आहे, स्विप शॉट पाहायला मिळालाय त्या ठिकाणी. मात्र पाडाल स्विपच्या माध्यमातून आलाय एक अजून एक दमदार फटका. आल्या आल्या ललितच्या बॅटमधनं येतोय हा चौकार. चौकार आल्या पहिल्या चेंडूवर ऋतुजा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इस थोडंसं अडथळा निर्माण होत असताना गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते ऋतू. पहिल्या ओव्हरमध्ये रितेश, आता ऋतू. पंचेपाडा गाव इनकेंड गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडू चौकार आला. या ओव्हरला मोठा बनवण्याचा प्रयत्न असेल एरंजाड संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे, ओव्हर पिच चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला जज केला जात आहे, परंतु थोडीशी ताकद या ठिकाणी ऑन साईडच्या फटक्यामध्ये कमी पडली आणि त्या ठिकाणी उपस्थित होतो क्षेत्ररक्षक. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक या ठिकाणी लागत असताना तिसरा टीम एरंजाड या संघाला बॅट्समन ललितच्या स्वरूपात. सनी येतो इन ऍक्शन मध्ये. पाचव्या क्रमांकाचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. मात्र जय श्रीराम बोहनोली आणि एरंजाड या दोन संघामध्ये 3 धावांची रेस होती. त्या ठिकाणी सनी स्लीप झाला गेला. नशीब बलवंत त्या ठिकाणी पाठीशी आलं नाहीये. इथून आता मात्र त्या नशिबाला पराकष्ट करून या सामन्यामध्ये मेहनत करावी लागेल त्याकरिता. फटका चांगला आहे, पुनर्च्या त्याच दिशेने चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडू काले अडवण्यात यश तर आलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा आरामात त्या कंप्लीट केली जाते. ऑन साईडचे फटके नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी सनीच्या माध्यमातून लगातारचे. आणि हाय चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार करत असताना ऋतू हा गोलंदाज आपण पाहतोय. प्रति विकेटला 500 रुपये पारितोषिक असेल. आकाशजी सावंत एक उद्योजक आहेत. हा फटका चांगला पुनर्शा
त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता. चेंडू उचलला लगेच त्यानंतर हिट केलं गेलं. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु त्या ठिकाणी मात्र एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. वीस धावा दाबलगावर. अकुल टप्प्याचा चेंडू होता, पूल केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुणी नाही या जवळपास जातोय सीमा पार. येतोय अजून एक नशिबाचा संघर्षाचा संघर्षमय शंखनाद करणारा हा येतोय बॅट्समन मयूरच्या बॅट मधनं चौकार. आपल्याला पाहायला मिळाले एक तिहेरी धाव, एक दुहेरी धाव. यांच्या मदतीने 24 धावा दापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगले गोलंदाजी, फटका चांगला आहे. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होतात, पूल केला जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल कोणाचा सोडलाय, सलामीला आलाय फलंदाज मयूर. त्याचा झेल कॅच नाही तर मॅच होऊ शकते. आणि या झेल सोडल्यानंतर लगेचच एक सिंगल व्हायला मिळाली, कारण स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे मयूरला चांगलं माहीत आहे. त्या ठिकाणी 25 धावा धावपलकावर. 2 ओव्हर समाप्तीनंतर सामना स्पीडअप करायचा आहे. सामन्याला लगेच सुरुवात करा. प्रत्येक वर्षी याच मैदानात हे चषक आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 2 ओव्हर समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. 40 प्लस धावा बनवण्याचा प्रयत्न असेल एरंजाड संघाचा. फटका चांगला आहे. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि अतिशय दूरचा प्रवास क्रॉस करून चेंडूवर येणं, चेंडूवर वाकणं, चेंडूला जज करणं आणि चेंडू कॅच करणं अतिशय चांगला असेल. बिग विकेट डाऊन, मयूर बॅक टू डकाव. चला नवीन बॅट्समन मैदानात नेक्स्ट बॅट्समन अगोदरच रेडी राहा. सर्वांना ही सूचना आहे. सत्संग शिरगाव विपक्ष एरंजाड हरिश्चंद्र स्मृती एरंजाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चेतनच्या महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवून दिल्या आपल्या संघासाठी, सत्संग शिरगाव संघासाठी. कारण मयूरची विकेट येणं खूप गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके पाहायला मिळालं होतं. श्री येतोय मैदानात. फटका इथे मात्र चांगला आहे. टक असा आवाज आला मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जातोय इथून मात्र सीमा पार. येतोय हा इथून एक दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने दापलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. ऑन बोर्ड 31 धावा. हा फटका बसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट दरम्यानचा एकदा उत्तर कंप्लीट केले, डायरेक्ट हिट दिलं होतं परंतु मिस झाला गेला. त्याचं रूपांतर एका धावेमध्ये. एका धावेने दापलक पुढे सरकेल. दापलकावर धावसंख्या 32 धावा. ती सर्व रताळलं जाते गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. जेपीडॅम रेनलिन इनकडनं ही गोलंदाजी पाहायला मिळत्या. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर एक सिंगल आणि हा चेंडू इथे मात्र डॉट आहे. भन्नाट वेग
अतिशय तेज तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पूल केलं, षटकाराच्या दिशेने फेकून दिलं होतं. त्यानंतर कमबॅक काय असतं हे चांगलं दाखवून दिलं या ठिकाणी. हा फटका चांगला आहे, परंतु चेंडूला जज केलं जातं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र सोडला जातोय झेल. अशा चुका जुगाराव्या लागतील या ठिकाणी. चुक्या सुधारणं खूप गरजेचं आहे. म्हटलं जातं ना, पकडा कॅच आणि जिंका. क्रिकेटची ही मॅच पकडो झेल और जीतो क्रिकेट का खेळ असंही म्हटलं जातं. हे समीकरण आहे. तपलक आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. 34 धावा. पटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. दरम्यानचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक सिंगल आहे. 35 धावा. 3 ओव्हर समाप्तीनंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा. दोन्ही एंडने खेळ आपल्याला पाहायला मिळतो. चला पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स लगेच मैदानात जात आहे. 12 मॅन पाणी घेऊन जायचं. प्लेअरने कोणत्याही प्लेअरने आतमध्ये जायचं नाही याची नोंद असू द्या. तुमचा 12th मॅन आहे आमच्याकडे. चला स्पीडअप करा. बघा, एरंजाड संघाचा विचार केल्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री आहे. एरंजाड संघाचे हरिश्चंद्र स्मृती एरंजाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाईल्ड कार्ड एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याची मेहनत या ठिकाणी मात्र अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये सामना येऊन ठेवला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हर समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा. प्रति ओव्हरला एक एक विकेट सुद्धा गमावली गेल्या. फटका बसला आहे, आपण चेंडूला फेकून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. फर्स्ट लिफ्टचा क्षेत्ररक्षक होता तेजस. बॅटची इनसाइड एज होती त्या ठिकाणी, मात्र चेंडू पडल्यानंतर वळण घेतलं गेलं. स्लॉगरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फन्सीपाडा गाव इंडकडनं गोलंदाजी केली जाते. आदित्य हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हणामारीचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आदित्यच्या माध्यमातून फटका. इथे मात्र नो प्लस 4 येतोय हा चौकार. आपल्याला पाहायला मिळतो 42 धावा. चेंडू इथे मात्र चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फेटचा चेंडू होता. वाईड +1. बिना कष्टाने या ठिकाणी मात्र अकाउंट उभारलं जात आहे. टीम एरंजाड संघाचं 44 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. 3 गड्याच्या मोबदल्यात 44 लॉस ऑफ 3 विकेट.
फ्रीट कंटिन्यू असेल. हा चेंडू चांगला आहे गतीमध्ये वेरिएशन पाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नीट धाव चेंडूच्या सांगता. पहिला चेंडू तेज तरार होता. 9 चेंडू घोषित केला त्यानंतर वाईट फेकला. हा चेंडू इथं मात्र गतीमध्ये व्हेरिएशन दाखवत असताना चांगला चेंडू पाहायला मिळाला. नीट धाव चेंडूची सांगता. अजूनही विचार केला पूर्वार्धात 4 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आहे. चेंडूला जज केलं जातं आणि टिपला जातोय झेल. त्या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ मुख्य आयोजक मान्य श्री अतिज पाटील या बॅनरच्या जवळ मात्र तो झेल पकडला गेला. राज जातो इन ऍक्शन मध्ये. छोटा पॅकेज बडा धमाका. लेफ्ट हँड बॅट्समन आहे राजला आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहे राजला आपण पाहू शकाल. थोडं फास्टली केला सत्संग शिरगाव संघ. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवर 3 जर विकेट आल्या 2 विकेट जरी आल्या तर 3000 रुपये पारितोषिक आहे. अकाजी सावंत यांच्याकडनं पहिली विकेट इथे मिळेल का हा प्रश्न आणि इथे मात्र टिपला जातोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढील चेंडूवर जर विकेट आली तर 3000 रुपये पारितोषिक कॅश प्राइज असेल. अकाजी सावंत या भागातील बघ खूप मोठं नाव आहे. या चेंडूवर जर विकेट आली तर 3000 रुपये रोख रक्कम कॅश प्राइज असेल. या सिटी झाल्या इथे मात्र 3000 रुपयाचा मानकरी ठरलाय गोलंदाज आदित्य. आज की रात आदित्य के नाम. अजून एक विकेट आली तर अजून 1000 रुपये. 3000 रुपये कॅश प्राइज मिळाले. अजून एक विकेट जर आली या चेंडूवर तर अजून 1000 रुपये पारितोषिक असेल गोलंदाज आदित्य. एक चेंडू 1000 रुपयाचा आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवर अंकुश लावलाय पूर्णतः. 44 धावा धावपलकावर. 9+4 फेकून सुद्धा चांगले गोलंदाजी श्लोकाच्या षटकामध्ये. एक चेंडू 1000 रुपये होते विकेटसाठी. त्या ठिकाणी मात्र सांघिक यश आलं. 3000 रुपये आपल्या नावावर जर केलेत या ठिकाणी धापलकावर धापलक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 44 धावा येणारे 24 चेंडू आणि 45 धावा बनवायच्यात टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मात्र सत्संग शिरगाव या संघाला चला लगेच एरंजाड संघ इन ऍक्शन मध्ये उतरायचा. एरंजाड संघ मैदानात उतरा लगेचच.
फलक पोहोचलाय तब्बल 44 या धावसंख्येवरती आणि 45 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे टीम सत्संग शिरगाव या संघासाठी. 45 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 45 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2025 चे थरार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. याच दरम्यान आपण पाहतोय प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 200 रुपयांचं कॅश प्राइज सन्मान्य समीरजी दारवे साहेबांच्या वतीने. क्या बात आहे. प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय षटकाराला तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सुमितजी पवार त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. येस चला मॅच ऑन. चला वेळ घेऊ नका. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय प्रणव लाड आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय आकाश तोस्कर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीर जोडी A1 जोडी आकाश तोस्कर आणि प्रणव लाड ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हे नक्कीच खऱ्या अर्थानं पाहतोय खऱ्या अर्थानं सत्संग शिरगाव ही स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 20 मार्च ते 23 मार्च डे फॉर्मॅटचे कालावधी असेल. 20 मार्च ते 23 मार्च सत्संग शिरगाव आयोजित आपण पाहतोय बदलापूर संलग्न वागणी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने SSD चषक 2025 चे थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर आहे. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणी SSD ग्रुप चषक 2025 चे थरार पाहायला मिळेल. येत्या 20 मार्च ते 23 मार्च ही स्पर्धा रंगणार आहे. प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 40,000. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 20,000. आकर्षक चषक त्याच दरम्यान तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक. त्याच दरम्यान मॅन ऑफ दी सिरीजसाठी सायकल आपण पाहणार आहोत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बेस्ट बॅटर त्यासाठी बॅट असेल. बेस्ट गोलंदाज त्यासाठी देखील आपण पाहतोय शूज आणि आकर्षक चषक. आणि त्याच दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यासाठी देखील आपण पाहतोय आकर्षक शूज आणि आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. SSD ग्रुप चषक 2025 चे थरार तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 20 मार्च ते 23 मार्च हे डे फॉर्मॅटची स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. यस ओट मॅच मॅचला होते सुरुवात. दुसरं सत्र चालू झालंय. पहिला बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न फक्त पुश करण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटने अबौध यावेळेस पाहिला तर ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु इथे मात्र टॉट बॉलने सुरुवात करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय ललित आलेत. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं एरंजाड संघ म्हटलं तर मोठमोठ्या संघाला परास्त करून हा संघ इथे उपस्थित झाला आहे. समोर देखील आपण पाहतोय सत्संग शिरगाव एक नावाजलेला संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. परत या ललित बॉलिंग ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल राईट हॅम ऑन द विकेट. क्या बात है. खींच के मारा ऑन साइड. एक धाव कंप्लीट होतोय. सनी आलेत बॉलवरती वेगानं. सनीचं कौतुक करा तितकं कमी आहे. मगाशी नक्कीच पडले होते ज्यावेळेस रन चॅलेंज झाला होता दोन्ही टीम्समध्ये. बोनिवली आणि त्यासमोर एरंजाडा संघ होता. तिथे सनी धावत होता. थोडेसे पडले आणि त्यामुळे बॅक फुटले होते. संघाचं आपण पाहतो इथं मात्र अकाउंट ओपन झालं टीम सत्संग शिरगाव या संघाचं. आणि एक धाव फलकावरती जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 1 आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्रीराम क्रिकेट संघ बोनिवली हा संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये. आणि चालू असलेल्या मॅच मध्ये जो संघ विन होईल तो नक्कीच त्या समवेत आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणार आहे सुपर 8 मध्ये. क्या बात आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला एरंजाड तर दुसऱ्या बाजूला शिरगाव हा संघ. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटिंग येण्याचा प्रयत्न. इथे मात्र ऑन साइडला आलेला हा प्रणवच्या बॅट मधून विस्फोटक चौकार 4. पुन्हा एकदा बॉल तयार. पूर्णपणे दमकम दाखवत असताना बॉल तयार होतोय. यावेळेस देखील लॉफ केलाय. उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलाय सीमा पार. क्लास दाखवत असताना प्रणव लाडच्या बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक धमाकेदार दुसरा चौकार 4. नक्कीच उद्याचा दिवस आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं तिसरा दिवस आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला जय हनुमान जांभिवली आपला घरचा संघ त्यासमोर फाईट करत असताना
खांडेश्वर प्रसन्न गोरपे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट मॅच. त्यानंतर सेकंड मॅच असेल जय हनुमान जोवेली त्यासमोर फाईट करत असताना कापरी सिद्धे पालेगाव ही मॅच. त्यानंतर थर्ड मॅच असेल नावाली त्यासमोर फाईट करत असताना कासगाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासमोर त्यानंतर ढवळेपाडा त्यासमोर बघा हेच शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. कारण आता थोडेसे चेंजेस जरूर आहेत ते तुमच्यापर्यंत उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच पोहोचवले जातील. फक्त विनंती असेल प्रत्येक टीमला की आपण वेळेवरती उपस्थित व्हा ही विनंती असेल. जे टाइम तुम्हाला देण्यात आला आयोजन कमिटीच्या वतीने त्या टाइमवरती त्या वेळेवरती आपण उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. कारण की उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तिसरा दिवस आहे आणि जो पाहिलं तर बऱ्याच संघांना 2 दिवसामध्ये भरपूर पेनल्टी लावण्यात आली आहे जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासाठी आपण विनंती असेल की आपण नक्कीच वेळेवरती उपस्थित व्हा. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल आहे. वटू गो प्रणव स्ट्राईक एंडला बॅटर. यावेळेस लाजवाब फटका ऑन साइड अटेंड करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. यावेळेस मैदानावरती घडलंय काय दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत आणि धक्का लागत असताना टीम सत्संग शिरगावला आलेला हा पहिला हादरा फलंदाज बाद. आणि फक्त 9 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला तर तब्बल 36 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 बॉल आणि गरज असेल यावेळेस 36 धाव्यांची. 18 बॉल 36 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये टीम सत्संग शिरगाव या संघाला. 36 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला बॅटर प्रणव लाड जोपर्यंत मैदान येतो तोपर्यंत काही घडू शकतो मैदानावरती आणि अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना सातत्याने तो पाहायला मिळतो. परंतु समोर देखील विसरून चालणार नाही आहे सन्नी सारखा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सनी बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला एरनजाड मधून जो खेळाडू चर्चेत आहे ना ट्रेंडिंगला आहे ना तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सनी बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोर द विकेट. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. फिल्डर येत आहेत जज करतात आणि इथे मात्र थोडंसं चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये जजमेंट चुकीचा पाहायला मिळतोय. ही कॅच ड्रॉप झाली एक मॅच ड्रॉप झाली कारण की जो पाहायला मिळेल यावेळेस प्रणव स्ट्राईक वरती होता आणि त्याची जेल येथे मात्र सोडली. 2 धावा एकवडले गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले डबल डिजिट 1 और 11 11 ऑन बोर्ड. टीम टोटल सत्संग शिरगाव या संघाची 11 धावा धावफलकावरती आहे. मेहनत पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला. सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र कमबॅक करणं पलटवार करणं फार गरजेचं या मॅच मध्ये. बॉल तयार प्रणव लाड स्ट्राईकला बॅटर आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतो. लॉफ्ट केलाय. काय मॅच आहे आता मात्र टर्निंग मुवमेंट. ती कॅच नव्हती तर ही मॅच होती आणि पूर्णपणे दमखम दाखवत असताना यावेळेस आलेला हा बॅट मधून प्रणवच्या 6. सतरा या धावसंख्येवरती 17 पैकी 17 कुठल्या टीम वरती असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 17 धावांवरती धावफलक पोहोचलाय. आणखीच आपण पाहतोय सुमित पवार यांच्या वतीनं कॅश प्राइजची संधी आली दोन्ही बॅटरसाठी. सलगचे 3 षटकार जर आले 3 चौकार जरी आले ना तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कॅश प्राइजची संधी आहे. कॅश प्राइज भरमार आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला बदलापूर ईस्ट मधील नामांकित संघ तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वेस्ट मधील हा नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये घेताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरंजाडा संघ इन ऍक्शन मध्ये तर दुसऱ्या बाजूला सत्संग शिरगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये घेताना पाहायला मिळतोय. चला या स्पीडअप करा वेळ घेऊ नका. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन बोर्ड. भरपूर वेळ घेतात विलंब करू नका विनंती असेल. 17 धावा धावफलकावरती आहे. 17 ऑन बोर्ड. 17 पैकी 17 कुठल्या टीमला असेल. बॉलर सज्ज सनी बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक एंडला प्रणव यावेळेस देखील लॉफ्ट केला ऑन साइडला फिल्डर आहेत आणि कॅच ड्रॉप झाले पुन्हा एकदा
आणि मैदानावरती सातत्याने घडतंय काय, त्या परिवर्तन, त्या चुकांवरती कमबॅक करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र जीवनदान मी तर म्हणेन देत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसरा जीवनदान मिळालंय प्रणव लाडला. आता मात्र हे प्रणव लाड मैदानावरती हे वादळ आता मात्र थांबणार नाहीये. आता मात्र एका बाजूने किल्ला लढवताना आपल्याला हा खेळाडू नक्कीच पाहायला मिळणार आहे. धावांचा जर विचार केला, धावफलकातून पोहोचलाय 19 ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर 26 धाव्यांची आवश्यकता जरूर पाहायला मिळते. 15 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 26 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल हे समीकरण आहे. बॉल तयार, हाफ ट्रॅकर बॉल होता, राईट गेट केलाय. अगदी यावेळेस ऑन अ टोस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय शिवाजीनगर पोलीस स्थानकाचे आपण पाहतोय साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य काळे सर आणि त्याच दरम्यान चौधरी सरांचे इथे आगमन होतं. दोन्ही साहेबांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. 2 धावा आलेत. आणखी साहेबांच्या माहितीसाठी आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे एरंजाडा संघ खेळतो, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना सत्संग शिरगाव हा संघ खेळतोय. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन बोर्ड. येणारे 14 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता. येणारे 14 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता. येस, 13 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता. माफ करा, चुकीची दुरुस्ती. शेवटचा बॉल आहे. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आता देखील फटका फसलाय. आता चुकी घडणार नाहीये. शेवटच्या मुवमेंटला अखेरीस ही कॅच टिपली गेली आहे आणि धक्का लागत असताना वाघाची शिकार केली आहे. प्रणव लाडला इथं मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम शिरगाव संघाला फलंदाज बाद. एकवीस या संख्येवरती आता समीकरण उर्वरित येणारे 12 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता. रितेश शिंदे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि सातत्याने संकटमोचक कामगिरी तो करत असतो. ज्या ज्या वेळेस गरज असते आपल्या टीमला त्या त्या वेळेस मैदानावरती आतिषबाजी करण्याचं काम मात्र त्याच्याकडे पाहायला जरूर मिळतो आणि आज ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन बोर्ड. सत्संग शिरगाव या संघाची टीम टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम टोटल आणि या धावांचा जर विचार केला तर 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन बोर्ड. अजूनही 12 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 12.00च्या सरासरीनं इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. हे बनवणं देखील फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. 24 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे. उर्वरित आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला बॅटर चेतन लाड आहे. नॉन स्ट्राईक एंडला रितेश शिंदे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. वेदांत आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. वेदांतला सातत्याने आपण पाहत आलोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक मोठमोठी कामगिरी त्यांनी केली आहे. क्या बात आहे. आणि आता देखील चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी बॉलिंग करत असताना. मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे. काय वेग आहे पाहू शकतात गोलंदाजीवरती. क्या बात आहे. नावाप्रमाणे आपली छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये टप्पा सुरेख आहे. लाजवाब वेगवान गोलंदाजी, तेज सर्राट भन्नाट वेग पाहायला मिळतोय. टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. सातत्याने मी म्हणतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. क्या बात आहे. टप्पा देखील सुरेख सटीक अशी लाईन आपल्याला जरूर पाहायला मिळते. सुरुवात इथे मात्र डॉटने केली आहे. 11 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये. टीम शिरगाव संघाला बॉल तयार. वेदांत हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र बॅकफुटला. क्या बात आहे. इथे मात्र चमत्कार घडला मी तर म्हणेन या मॅच मध्ये. पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. एस अंपायर सिग्नल काय असेल अजूनही डाऊटफुल आहे. SDRS घेतला. येस रतन मानेरकर सर आपण या थोडं अंपायरच्या भूमिकेत चेक केलं जाईल ही कॅच आहे का मॅच आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण क्षण आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पूर्णपणे चेक केले जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. tenniscricket.in ही वाहिनी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅप्चर करण्याचं काम केलंय गौरवजी सावंत.
येस नॉट आउट आहे. यावेळेस ग्राउंडिंग झाला होता बॉल पूर्णपणे आपण पाहतोय. तदनंतर एक टप्पा घेत आपण पाहतोय. नक्कीच पूर्णपणे खाली ग्राउंडिंग होतं आणि अंपायर देखील सांगत असताना बराचसा अनुभव अंपायरला देखील आहे. तर अंपायरच्या भूमिकेत रतन सर तिथे होते. रतन सर मानेकर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. पूर्णपणे आज चांगली कामगिरी सुरू केली या. एक धाव मिळाला आणि एका धावेच्या मदतीने समीकरण जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. परत एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल वेदांत. रितेश शिंदे यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. विषय प्रिचमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फंबल होतोय आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट. जिथे एकच धाव पाहिजे होती तिथे कन्व्हर्जन झालं. येस अंपायर सिग्नल. येस एक धाव शॉर्ट असेल. येस बघा अंपायरशी वाद घालू नका विनंती असेल. बघा वाद घालू नका. लाईव्हला इथे मात्र जर डाऊटफुल असेल अंपायरच्या माध्यमातून तर चेक करण्यात येईल. अंपायर आताचा काय निर्णय ते आमच्यापर्यंत पोहोचवा. शॉर्ट रन आहे. येस एक रन शॉर्ट आहे याची नोंद घ्या. यसला एकच धाव मिळेल. पुरुषिकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल वेदांत. हाफ ट्रॅकर बॉल होता. ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिथे. एकच धाव मिळेल. शांत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु 1-1 2-2 धावांनी काही घडणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर चौकारांनी षटकारांनी डील करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम सत्संग शिरगाव या संघाला. धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला ना तर इथे मात्र 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 8 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉलमध्ये मोठं फटके येणे फार गरजेचे आहे या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल होता. यावेळेस नऊचा कॉल आलाय. अंपायरच्या माध्यमातून संधी आहे आणि यावेळेस नो वरती एक धाव आली आहे. मॅच मध्ये इथे मात्र ट्विस्ट आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. नो प्लस 1 टोटल 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. आता थोडंसं चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा आता मात्र येणारे 8 बॉल आणि गरज असेल फ्री हिटचा बॉल आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट होतो. थोडेसे फंबल होते. सनी आहेत तिथे आणि इथे मात्र या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंज होतोय. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. अजूनही येणारे 7 बॉल आणि गरज असेल अजूनही 7 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम सत्संग शिरगाव या संघाला. बघा एक डॉट आलेला त्यामुळे एक शॉर्ट रन होता तो चुकून ऍड केला होता आमच्या स्कोररनी. माफ करा. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने एक फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव जरूर एकवडली गेली आहे. समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. आता समीकरणमध्ये चेंज पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. 16 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. बघा शिरगाव टीम ते ऍड केले आम्ही फक्त एक करेक्शन होतं ते चेंजेस झालं. बघा तुमचा 12th मॅन देखील उपस्थित आहे. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. एक शॉट होता त्यामुळे ते ऍड केले होते आमच्या स्कोररनी. ते इथे मात्र चेंजेस केलेत. चला पाणी ड्रिंक्स ट्रॉली आपण आतमध्ये लगेच पोहोचवा विनंती असेल. चला अर्जुन कमिटी किंवा 12th मॅन आपण पाणी घेऊन आतमध्ये जा. सहा बॉल आणि 16 धावांची आवश्यकता टीम सत्संग शिरगाव या संघासाठी. काय घडेल या मॅच मध्ये समोर देखील आपण पाहतोय मातबदार संघ इन ऍक्शन मध्ये आहे. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय.
चला येस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. येणारे आपण पाहतोय 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानाची आतमध्ये. टीम सत्संग शिरगाव या संघासाठी सामना जिंकण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आहे. कोण जिंकेल हा सामना अजूनही या मॅचचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. चला प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे. कोण जिंकेल हा सामना प्रत्येक प्रेक्षक जण वाट पाहतात. ही मॅच मात्र कोण जिंकणार आहे. एका बाजूला सत्संग शिरगाव आहे तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम स्वर्गीय हरिश्चंद्र मात्र स्मृती एरंजाड हा संघ इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र मेहनत करावी लागेल. प्रचंड 4 अक्षराची मेहनत मैदानावरती करावी लागेल. दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय रितेश शिंदे. बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन. बॉल तयार. पहिला बॉल. यावेळी साडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहेत फक्त राहतील धावत. पहिल्याच बॉल वरती बॅटर कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा आलेला हा रितेश शिंदेच्या बॅट मधून चौकार. 4 बघा 4 धावा आल्यात आणि धावफलक पोहोचलाय तब्बल 33 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 रन्स विन फ्रॉम 5 बॉल्स हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. संकटमोचक कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आधीच मी उल्लेख केला होता ज्या वेळेस शिरगाव संघाला गरज असते त्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो तो म्हणजे रितेश शिंदे. क्या बात आहे. आता मात्र चांगली कामगिरी करतोय. मेहनत करतोय मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष चालू आहे. 5 बॉल आणि इथे मात्र समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्सचा फटका फसला. इथे मात्र चुकी घडत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम सत्संग शिरगाव या संघाला फलंदाज बाद. टीम सत्संग शिरगावला आता मात्र संघर्ष करत असताना साहसी निर्णय इथे मात्र घेतलाय. आता मात्र बॅटिंग साठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. तेजस तोस्करला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हा देखील एक चांगला खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये विश्वास स्वतःवरती दाखवलाय. टीमच्या कॅप्टनने देखील या तेजसवरती विश्वास दाखवलाय. पूर्णपणे जिम्मेदारी आता सोपवली तेजसवरती. विश्वास की कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. त्यावेळेस तेजस आणि चेतन लाडला. तेजस तोस्कर चेतन लाड ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 स्लॉगवरचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण. एका बाजूला एरंजाड तर दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ. रफ अँड टफ सामना. 4 बॉल आणि आता मात्र गरज आहे 12 धावांची. 12 रन्स विन फ्रॉम 4 बॉल हे समीकरण आहे. यावेळेस आपण पाहतोय बिरकावून देण्याचा प्रयत्न. थोडस स्टॉप केल्या बॉलला अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव कंप्लीट. झटापट चालू आहे. श्रीमेहर तिथे होते. प्रयत्न पराकाष्ठा मैदानात चालू पाहायला मिळाले आणि इथे मात्र बघता बघता 3रा धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 3 धावा जरूर एकवडल्या गेल्यात. यस बाईकच्या स्वरूपात 3 धावा आल्यात आणि या 3 धावेच्या मदतीनं धाव फलक जम पोहोचेल तब्बल 36 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कोण जिंकेल. एका बाजूला एरंजाड तर दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेहनत करावी लागेल दोन्ही टीमला. 3 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. बॉल तयार. दर्शन बॉलिंग ट्रॅकवर. महत्वपूर्ण बॉल लॉफ्ट केलाय. ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून फिल्डर होते परंतु इथे मात्र 2 धावा एकवडल्या गेल्यात. आता मात्र येणारे 2 बॉल आणि इथे मात्र 7 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम सत्संग शिरगाव या संघाला मेहनत करावी लागेल तर सामना जिंकायचा असेल तर 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत आणि या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. 2 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर काटाकीर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. चांगली मॅच आहे. शेवटची मॅच कशी असावी तर अशी असावी. बॉल तयार. 2 बॉल 7 धावा. शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. महत्वपूर्ण बॉल. यावेळेस फुटवरचा इस्तेमाल करायचा होता. मैदानावरती घडले काय कहाणीमध्ये ट्विस्ट. वाईट बॉल आलाय. क्या बात आहे. आता मात्र संघर्ष करावा लागेल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर.
2 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता है। हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है। इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कोण बनेल या मागचा सिकंदर? 2 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये। काटेकी टक्कर, 2 बॉल 6 धावा। यावेळी शूटरचा इस्तेमाल करायचा होता, आता मात्र इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये। बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, शेवटचा बॉल आहे आणि 6 धावेंची आवश्यकता आहे टीम सत्संग शिरगाव या संघासाठी। काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना, कोण जिंकेला सामना? 1 बॉल 6 धावेंची आवश्यकता, आतमध्ये कोणी धावत जाऊ नका याची नोंद घ्या। 1 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता। सुमित पवार यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज हा षटकार जर आला तर। काटेकी टक्कर, 1 बॉल 6 धावेंची आवश्यकता आहे। बघा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते, जसं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं ना, अरे वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो। काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। 1 बॉल 6 धावेंची आवश्यकता। मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या। 1 बॉल 6 धावेंची आवश्यकता। पिन ड्रॉप सालेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, शेवटचा क्षण आहे। 1 बॉल 6। यावेळी सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय टीम स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे स्मृती एरनजाडे संघांनी। जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे हार्दिक। याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य काळे साहेबांचा यथोचित मान सन्मान। सन्मान्य आपण पाहतोय सचिनजी काळे साहेब, पोलीस कार्यरत असलेले अजयजी, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल दोघांचंही, कारण की आज आपण पाहतोय जागता पहारा त्यांचा देखील आणि स्पर्धेखातीर आज तिथे उपस्थित झालेत। कारण आता क्रिकेटवरचं प्रेम आहे, जिथे जिथे आपण पाहतोय क्रिकेट पाहायला मिळतो ना, प्रत्येक पाहुण्यांचं प्रत्येक मान्यवरांचं पाय अगदी मैदानावरती वळतात। नक्कीच थँक्यू साहेब, प्रफुल्लजी मोरे साहेब, त्यानंतर बाळा पाटील साहेब, आपलं देखील खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं देखील आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून। थँक्यू सो मच। मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय साहेबांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून। आतिशजी पाटील साहेब यांचे शुभाशय। येस आदित्य, आपण या आदित्यला ते कॅश प्राइज होतो रोख रक्कम 3000 रुपयाचा, ते नक्कीच देण्यात येईल। यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येतोय साहेबांचा। आपण पाहतोय आज उपस्थित झाले समीर दारवे, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे समीर दादा। हार्डलक, चांगला खेळ तुमचा देखील राहिला। एक चांगला संघ आहे शिरगाव संघ, म्हटलं तर एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतो बदलापूरमध्ये, आणि आज खरं अर्थानं थोडंसं खराब खेळ मिळतो म्हणजे शेवटच्या क्षणी अगदी राहिला। आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, त्याच्या बॅट मधून 16 धावा आल्या, अर्थातच मयूर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। सर यस, मयूर आपण याचे मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल। आणि आदित्य तुम्ही देखील या, रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। बाला लाड, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। आणि दर्शन, त्यासाठी देखील आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज होता। जय मात्रे यांच्या वतीने आपण पाहतोय घरातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। दर्शन या, आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। प्रथमतः आपण देणार आहोत आदित्य, आपण यावरती 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। येस आतिशजी पाटील, आपण यायचे विनंती असेल। वैभव पवार, आपण कुठे असाल ते या। त्यानंतर आपण पाहतोय खरं अर्थानं एक विशेष सन्मान इथे मात्र जरूर करण्यात येईल। खरं अर्थानं ज्यांनी 2 दिवस समालोचन केलं या स्पर्धेमध्ये, एक गोड आवाज ज्यांचा आपण ऐकत होतात, खरं अर्थानं 2 दिवस ज्यांनी स्पर्धा गाजवली आणि ज्यांच्या आवाजाची शैली संपूर्ण प्रेक्षकांना मात्र कानामध्ये मंत्रमुक्त अशी केली, अर्थातच व्हॉइस ऑफ मानकिवली